नमस्कार मित्रांनो, मी दिलीप चव्हाण एज्युकेटर क्लासेस अमरावतीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या सेशनमध्ये आपल्याला रिझनिंग हा जो विषय आहे आणि हा विषय पेपरच्या दृष्टिकोनाने सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हा सब्जेक्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे। केंद्र प्रमुख ही जी जुनी ॲड आहे या ॲडमध्ये 50 मार्काचा हा सब्जेक्ट विचारण्यात येतो, बरोबर आहे। आणि हा जो युनिट आहेत म्हणजे कोणता युनिट त्याच्यासाठी आपल्याला इथे बघा, झिरो टू हीरो कंप्लीट इन इक्वॅलिटी आणि या घटकाचे IBPS ज्या वेळेस एग्जाम कंडक्ट करते तर त्या एग्जाममध्ये कमीत कमी 5 प्रश्न या घटकाचे विचारण्यात येतात। आता हा जो घटक आहे हा घटक रिझनिंग या विषयाचा घटक आहे आणि हा घटक ही जी मी तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी ॲड दाखवली आहे की जी ही जुनी ॲड आहे, तर या ॲडची एक नवीन बॅच आपल्या अकॅडमीतर्फे आपण सुरू करत आहे आणि त्या बॅचमध्ये कंप्लीट सिलेबस म्हणजे तुमचं सिलेक्शन जे आपल्याला करून द्यायचं आहे, म्हणजे तुम्ही जी प्रिपरेशन कराल तर त्या प्रिपरेशनमध्ये आम्ही तुम्हाला कंप्लीट शिकवणार आहे की जे ॲक्च्युली पेपरच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, टू दी पॉईंट ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे। तर हे शिकवण्यासाठी आपल्याकडे एकदम एक्सलंट फॅकल्टी आहे आणि ह्या एक्सलंट फॅकल्टीच्या माध्यमातूनच सिलेबस हा कव्हर करण्यात येणार आहे। जास्त मी टाइमपास करत नाही, कारण की ॲक्च्युली तुम्ही असं समजून चाला की हा एक डेमोचा प्रकार आहे की जे तुमच्या समोर मी इनइक्वॅलिटी या घटकाचा डेमो दाखवणार आहे आणि हा सर्वात इझी घटक आहे। तर आता हा इनइक्वॅलिटी म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर असमानता किंवा तुलनात्मकता पण आपण म्हणू शकतो। आता या घटकाला ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायचं आहे तर ॲक्च्युली किती टाईपचे प्रश्न जे आहे क्वेश्चन ते या घटकामध्ये विचारण्यात येतात। तर सर्वात पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार म्हणजेच, एक मिनिट थोडं मी साईडला करून घेतो, डायरेक्ट इनइक्वॅलिटी। पहिला प्रकार या घटकाचं नाव आहे इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता। असमानताचे प्रकार, असमानताचे 2 प्रकार पडतात, त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे डायरेक्ट इनइक्वॅलिटी आणि सेकंड प्रकार आहे इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी। मग या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला ॲक्च्युअल फरक काय असायला पाहिजे? सर डायरेक्ट इनइक्वॅलिटी कशाला म्हणायला पाहिजे आणि इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी कशाला म्हणायला पाहिजे, हा सर्वात मोठा मुद्दा माइंडमध्ये येतो। मग त्या सिच्युएशनमध्ये इथे बघा, उघडलेले घटकामधील सरळ तुलना दिली जाते, म्हणजेच लेस दॅन ग्रेटर दॅन च्या फॉर्म मध्ये ज्या वेळेस उदाहरण दिलेलं राहील तर हे उदाहरण डायरेक्ट इनइक्वॅलिटी या प्रकाराचे राहतील आणि जर उदाहरणमध्ये कोड स्वरूपात घटकामधील तुलना दिली जाते तर हा प्रकार म्हणजेच इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी किंवा कोडेड इनइक्वॅलिटी मध्ये हा कन्वर्ट करण्यात येतो आणि पेपरच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त इम्पॉर्टंट जो आहे तो आहे डायरेक्ट इनइक्वॅलिटी। तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला सर्वात जास्त एक्झाम्पल डायरेक्ट इनइक्वॅलिटीचे कव्हर करायचे आणि राहिलेले जे काही एक्झाम्पल आहे इनडायरेक्ट इनइक्वॅलिटीचे ते आपण समोरच्या सेशनमध्ये बघणार आहेत, बरोबर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली यांचे काही रूल्स असतात, ते रूल्स मी तुम्हाला क्लिअर करून देतो। आता इथे बघा, रूल आपल्याला जे पाहायचं आहेत, तुलनात्मक चिन्हाचा तक्ता इथे दिलेला आहे। आता तुलनात्मक जो काही आपल्याला तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये पहिला जो आहे साइन, हा साइन लेस आहेत, लेस दॅन, दुसरा साइन आहे ग्रेटर दॅन, तिसरा साइन आहे लेस दॅन इक्वल टू, चौथा साइन आहे ग्रेटर दॅन इक्वल टू। आता हे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर, आणि IBPS ही जी एक्झाम कंडक्ट करते तर या एक्झाममध्ये बाय लँग्वेजचा वापर होतो, म्हणजे तुम्ही जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही मराठीमध्ये बघू शकता ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये पण बघू शकता, राईट। तर आता याचं काही निगेटिव्ह वाक्याचा पण यूज केला जातो। निगेटिव्हमध्ये नायदर इक्वल नॉर ग्रेटर म्हणजे लेस दॅनला म्हटल्या जाईल, त्याच्यानंतर ग्रेटर दॅनला म्हटल्या जाते नायदर इक्वल नॉर लेस,
लेस दॅन ऑर इक्वल टू ला नॉट ग्रेटर आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ला नॉट लेस आणि शेवटचा आहे इक्वल टू म्हणजेच नायदर ग्रेटर नॉर लेस. बरोबर आहे. थोडंफार कन्फ्युजन वाटत असेल तुम्हाला. लेस म्हणजेच लहान आहे याचाच अर्थ मोठा आणि बरोबर नाही. मोठा आहे याचाच अर्थ लहान आणि बरोबर नाही. आणि नंतर लहान किंवा बरोबर म्हणजेच मोठा नाही. आणि समोरचं जे आहे तर मोठा किंवा बरोबर याचाच अर्थ लहान नाही. आणि ॲट द एंड मध्ये बरोबर आहे म्हणजे ना मोठा ना लहान. राईट. आता हे जे चिन्ह आहेत या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर वापर करायच्या वेळेस जे काही रूल्स आहेत इथे बघा मित्रांनो, लहान आहे लहान आहे म्हणजेच काही कमी आहे, छोटा आहे, त्यापेक्षा कमी आहेत अशा टाईपचे वाक्यरचना पेपरमध्ये यूज करण्यात येते. मग हे जे काही वाक्यरचना आहेत याच्या बेसवर आपण परफेक्ट डिसाईड करू शकतो. पण ॲक्च्युली जर पाहिलं तर सर्वात जास्त लहान आहे, मोठा आहे, लहान किंवा बरोबर आहे, मोठं किंवा बरोबर आहे किंवा बरोबर आहे याच प्रकारचं यूज केल्या जाते. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे काही रूल्स आहे ते रूल्स बघायचे आहे. रूल्समध्ये इथे बघा जवळपास इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी किंवा डायरेक्ट इनइक्वॅलिटी सोडवण्याचे रूल सारखेच आहेत. म्हणजे रूलमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही आहे. फक्त आणि फक्त एकच डायरेक्ट आणि डायरेक्ट इनइक्वॅलिटीमध्ये मोठा फरक हा येतो की ज्या वेळेस आपण इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी सोडवतो तर त्या इनडायरेक्ट इनइक्वॅलिटीमध्ये कोड स्वरूपात उदाहरण दिलेलं राहते. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट इनइक्वॅलिटी सोडवतो तर डायरेक्ट इनइक्वॅलिटीमध्ये कोड स्वरूपात राहत नाही, डायरेक्टली दिलेलं राहते. बरोबर आहे. आता बघा आतापर्यंत तुम्हाला काहीच समजलं नसेल तरी चालेल, पण हे जे 3 रूल आणि त्याच्यानंतर एक चौथा रूल येतो आयदर ऑरचा, 4 रूलवरच जवळपास हा कंप्लीट युनिट आहेत. तर पहिल्या नंबरच्या रूलमध्ये टू फाइंड सिंगल, इथे चुकीचं लिहिण्यात आलेलं आहे. पहिला जो रूल आहे, पहिला रूल कोणता आहे, टू फाइंड सिंगल. पहिला रूल आहे टू फाइंड सिंगल. दुसरा रूल आहे आपल्याकडे टू फाइंड डबल हा दुसरा रूल. आणि तिसरा रूल आहे टू फाइंड इक्वल. म्हणजे एक तर सिंगल काढायचं असेल किंवा डबल काढायचं असेल किंवा इक्वल काढायचं असेल. सिंगल काढायच्या वेळेस काय करावं लागेल, इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण म्हणजे वाक्यात ज्याला आपण साखळी म्हणतो कमीत कमी एक सिंगल असणं गरजेचं आहे आणि मध्ये विरुद्ध दिशा असू नये. आता हा आहेत वाक्य आणि या वाक्याचे 2 विधाने आहेत. बरोबर आहे. स्टेटमेंट आणि कन्क्ल्युजन. तर कन्क्ल्युजन नंबर 1 सिंपल जर सांगायचं झालं तर सिंगल जर काढायचं आहे तर कमीत कमी एक सिंगल असायला पाहिजे आणि मधात अपोजिट नसलं पाहिजे. इथे जर पाहिलं तर ए ला जायचं आहे म्हणजे ए साठी बी ची बुक ही ओपन आहे. मग ओपन आहे त्या सिच्युएशनमध्ये ए ला कोणाकडे जायचं आहे, बी कडे जायचं आहे, सिंगलनी जायचं आहे. ए हा डी पर्यंत येणार बट समोर हा जाऊ शकत नाही कारण की बुक जी आहे ती कशी आहे, बंद आहे. त्या सिच्युएशन मध्ये हा चुकीचा कन्क्ल्युजन ठरणार. बरोबर आहे. आता इथे जर पाहिलं तर बी ला डी कडे यायचं आहे म्हणजे डी ची बुक जी आहे ती बी साठी ओपन आहे. तर बी पासून सुरुवात करायचं. बी हा समोर जाणार नाही कारण की बुक ही बंद आहे. त्या सिच्युएशन मध्ये सेकंड फॉल्स. नंतर ए ला एफ कडे जायचं आहे सिंगलनी. ए हा इथपर्यंत येणार, समोर जाणार नाही म्हणजेच फॉल्स. आणि समोरचं पाहिलं तर ए ला डी कडे जायचं आहे, ए हा डी कडे जाणार, एकच राईट दिलेला आहे. सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे आणि अपोजिट नसायला पाहिजे. बरोबर आहे. आता दुसरा जो रूल आहे डबलचा रूल चेक करायचा आहे. संपूर्ण साखळीत डबल चिन्ह असणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे विरुद्ध किंवा सिंगल चिन्ह नसतील मधात कुठेच येणार नाही. उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करून देतो. इथे बघा हा उदाहरण दिलेलं आहे आणि याचे काही कन्क्लुजन्स आहेत. हे झाले स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे ज्याला आपण वाक्य म्हणतो. स्टेटमेंट म्हणजे वाक्य. आणि इथे दिलेले आहेत विधाने. विधाने पहिला ए ला सिंगलनी जायचं आहे बी कडे. ए ला सिंगलनी जायचं आहे बी कडे जायचं आहे ए ला सिंगलनी. आता सिंगलनी जर जायचं आहे हा पहिला बरोबर आहे. ए ला बी कडे जायचं आहे हा पहिला बरोबर आहे. ते चुकीचं दिलेलं आहे राईट. आता ते झाल्याच्या नंतर किंवा मी इथे डबल लिहितो. इथे हे करेक्शन करून घेतो. इथे डबल लिहितो. ए ला डबलनी जायचं आहे बी कडे म्हणजे हा चुकीचा ठरेल. सिंगलनी जायचं आहे तर बरोबर ठरेल. सिंगलनी जर जायचं आहे तर बरोबर ठरेल. कारण की सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे. या ठिकाणी मिनिमम एक सिंगल आहे आणि मधात कुठेच अपोजिट नाही आलेला आहे. त्या सिच्युएशन मध्ये हे बरोबर असते. डी ला डबलनी जायचं आहे एफ कडे. डी पासून सुरुवात करायची. एफ पर्यंत मधात कुठेच सिंगल यायला नाही पाहिजे आणि अपोजिट नसायला पाहिजे. त्या सिच्युएशन मध्ये हा कन्क्लुजन राईट आहे. ए ला डबलनी जायचं आहे ई कडे. ए ला जर डबलनी ई कडे जायचं आहे ए च्या आणि ई च्या मधात सिंगल आहे म्हणजे याचाच अर्थ हा चुकीचा कन्क्लुजन आहे. बी ला डबलनी जायचं आहे एफ कडे. बी हा समोर जाणार नाहीत. बी हा समोर जाणार नाहीत. बी हा समोर जाणार नाहीत. का बरं? कारण की इथे सिंगल आहे तर आपल्याला डबल काढायचं आहे. त्या सिच्युएशन मध्ये हे रॉंग होणार आहे. ए ला डबलनी जायचं आहे एफ कडे. ए हा डबलनी एफ कडे जाणार नाही कारण की मधात सिंगल आलेला आहे. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युली म्हणजे सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे आणि मधात अपोजिट नसायला पाहिजे. डबल काढण्यासाठी ओव्हरऑल डबल असायला पाहिजे. मधात सिंगल आणि अपोजिट नसायला पाहिजे. इक्वल टू च्या जागेवर इक्वल टू च असायला पाहिजे. जर दुसरं जर काही जर आलं तर त्या सिच्युएशन मध्ये चुकीचं विधान ठरतात. इथे बघा साखळीतील प्रत्येक जोडीत इक्वल असणं आवश्यक आहे म्हणजेच इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. एका ठिकाणी सुद्धा मोठेपणा किंवा लहानपणा असल्यास ते चुकीचे ठरतात. म्हणजेच ए पासून तर एफ पर्यंत ओव्हरऑल इक्वलच असायला पाहिजे. ए पासून तर म्हणून हा पहिला चुकीचा आहे. बी आणि एफ इक्वल आहे. बी पासून तर एफ पर्यंत इक्वल खरंच इक्वल आहे कारण की इक्वलच्या जागेवर मधात कोणते चिन्ह चालणार नाहीत. बरोबर आहे. किती रूल? 3 रूल. म्हणजे 3 रूल आपले इथे कव्हर करण्यात आलेले आहेत. आता बघा नियम नंबर 4 म्हणजे 3 नियम ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. हा जो 4थ्या नंबरचा नियम आहे तर या 4थ्या नंबरच्या नियम मध्ये आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे पहिला किंवा दुसरा. आयदर ऑर ज्यावेळेस आपल्याला बघायचं आहे तर सुरुवातीला हे जे 2 पॉइंट आहे कोणते 2 पॉइंट? पॉइंट नंबर पहिला आणि पॉइंट नंबर दुसरा. पॉइंट नंबर पहिला आणि पॉइंट नंबर दुसरा. तर पहिल्या पॉइंट मध्ये क्लिअरली लिहिण्यात आलेला आहे. पहिला जो पॉइंट आहे पहिल्या पॉइंट मध्ये दोन्ही निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन स्वतंत्रपणे चुकीचे असावेत. दोन्ही कन्क्लुजन चुकीचे असावेत. दोनही निष्कर्षामध्ये एकच विषय असावा म्हणजे एकच सब्जेक्ट असावा. बरोबर आहे. आता इथे म्हणजे कोणताही निष्कर्ष हा एकटा बरोबर नसावा म्हणजे दोन्हीची चुकीचे असावे. आणि समोर जर पाहिलं तर उदाहरणमध्ये दोन्ही निष्कर्ष ए आणि बी वर आधारित असावे. आता याच्या बेसवर तुम्हाला हे क्लिअरली समजलं नसेल तर मी उदाहरणाची मदत घेतो. इथे बघा मित्रांनो, जेव्हा 2 निष्कर्ष एकत्र केल्यानंतरचा येणारा निष्कर्ष हा खरा ठरतो. आणि आयदर ऑर रूल मध्ये 3 वेगळे चिन्ह ज्यावेळेस आलेले असतील 2 निष्कर्ष मध्ये तर राईट असतात. कन्फ्युजन वाढत आहेत. बरोबर आहे. इझी करून देतो. सुरुवातीला दोन्ही कन्क्लुजन चुकीचे राहिल्याच्या नंतर जर कंबाईन केल्याच्या नंतर बरोबर येत असेल तर तो कन्क्लुजन आयदर ऑर मध्ये जाणार. आणि दोन्ही कन्क्लुजन चुकल्याच्या नंतर 2 कन्क्लुजन मध्ये जर 3 सिम्बॉलचा वापर झालेला असेल तरीही ते कन्क्लुजन आयदर ऑर राहणार, नायदर नॉर होणार नाही. बरोबर आहे. आता बघा मी त्याच्यासाठी उदाहरणाची मदत घेतो. इथे हे विधान दिलेलं आहे आणि त्याचे हे निष्कर्ष दिलेले आहेत. विधान जो आहे विधान जो आहे विधानमध्ये ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी इक्वल टू सी ग्रेटर दॅन इक्वल टू डी. ए
बरोबर डी. बरोबर काढण्यासाठी ओव्हरऑल बरोबर असायला पाहिजे. बरोबर नाही म्हणजे हा चुकीचा निष्कर्ष आहे. नंतर ए ला सिंगलनी जायचं आहे डी कडे. सिंगलनी जाण्यासाठी मिनिमम ए पासून तर डी पर्यंत एक सिंगल असायला पाहिजे होतं आणि मधात कुठेच अपोजिट नसायला पाहिजे होते. म्हणजेच हा दुसरा निष्कर्ष पण कसा आहे, चुकीचा आहे. मग जर हे दोन्ही चुकीचे आहेत तर मी कंबाईन करतो. कंबाईन केल्याच्या नंतर इथे बघा, कंबाईन केल्याच्या नंतर ए ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू डी आणि ए ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू डी हा इथे राईट येतो, कारण की डबल काढण्यासाठी ओव्हरऑल डबल आणि मधात इक्वल आणि सिंगल आणि अपोजिट नसायला पाहिजे. नाही आहेत म्हणजे हा राईट आहे. कंबाईन केल्याच्या नंतरचा कन्क्ल्युजन जर स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट असेल तर त्या सिच्युएशनमध्ये ते आयदर ऑर होत नाही, आयदर ऑर होतो, नायदर नॉर होत नाही. आणि इथे बघा नेक्स्ट, ए ला सिंगलनी जायचं आहे डी कडे. सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे, नाही आहेत, याचाच अर्थ हा चुकीचा कन्क्ल्युजन आहे. डी ला डबलनी जायचं आहे ए कडे. डी ला डबलनी जायचं आहे ए कडे. डी हा समोर जाणारच नाही कारण की रस्ता बंद आहे. त्याच्या या सिच्युएशन मध्ये हा पण चुकीचा. बरोबर आहे. तरीही ज्या वेळेस तीन सिम्बॉल येतील, पहिला सिम्बॉल म्हणजेच कोणता, ग्रेटर, दुसरा म्हणजेच लेस आणि तिसरा इक्वल, तीन सिम्बॉल आल्याच्या नंतर हा रूल आयदर ऑरचा रूल आहे, नायदर नॉरचा रूल नाही. म्हणजे याचाच या ठिकाणी येणारा जो काही आन्सर आहे तो आन्सर काय राहणार आहेत, आयदर फर्स्ट ऑर सेकंड. बरोबर आहे. आणि हे रूल चांगले चांगले शिकवणाऱ्याला हे रूल्स क्लिअर नाही आहेत. कोणता आयदर ऑरचा, हा दुसरा तर क्लिअरच नाही आहेत. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण काही, मला वाटते की एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एक्झाम्पल बघायचं आहे की एक्झाम्पल कशा टाईपचे जे आहेत ते एक्झाममध्ये विचारण्यात येतात. पहिला एक्झाम्पल इथे बघा, हे विधान आहेत म्हणजे ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. समोर आहे निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 म्हणजे दोन कन्क्ल्युजन दिलेले आहेत. ऑलवेज ज्या वेळेस तुम्ही सोडवाल तर मला सांगा रूल किती आहेत आपल्याकडे, 4 रूल आहेत. पहिल्या रूलमध्ये सिंगल फाइंड आउट करणे म्हणजेच लेस किंवा ग्रेटर फाइंड आउट करणे. दुसरा जो आहे तो लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू फाइंड आउट करणे. तिसरा रूल आहे इक्वल टू फाइंड आउट करणे आणि चौथा रूल आहेत आयदर ऑर फाइंड आउट करणे. बरोबर आहे. 4च रूल आहे. 4 रूलच्या बेसवर तुम्ही सोडवू शकता. सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे आणि मधात अपोजिट नसायला पाहिजे. डबल काढण्यासाठी ओव्हरऑल डबल असायला पाहिजे, मधात सिंगल आणि अपोजिट चालणार नाही. इक्वल टूच्या जागेवर ओव्हरऑल इक्वल टू असायला पाहिजे आणि नंतर येतात आयदर ऑर मध्ये दोनही कन्क्ल्युजन रॉंग असायला पाहिजे. दोन कन्क्ल्युजन मध्ये दोनच अल्फाबेट असायला पाहिजे, ए बी आणि कंबाईन केल्याच्या नंतर जर कन्क्ल्युजन हा फॉलो होत असेल तर त्या सिच्युएशन मध्ये ते आयदर ऑर असतात, नायदर ऑर राहत नाही. आणि समोर आहेत दोन कन्क्ल्युजन रॉंग झाल्याच्या नंतर दोन कन्क्ल्युजन मध्ये दोन अल्फाबेट आणि 3 सिम्बॉल जर असतील लेस, ग्रेटर ऑर इक्वल तर तेही कन्क्ल्युजन आयदर ऑर मध्ये कन्वर्ट होतात, नायदर नॉर मध्ये येत नाही. आता सांगितलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर हा टेबल आपल्याला सोडवायचा आहे. सुरुवात ऑलवेज कन्क्ल्युजन पासून करायची. पहिला जो कन्क्ल्युजन इथे दिलेला आहे, पहिला कन्क्ल्युजन आहेत आपल्या समोर, ए ला सिंगलनी जायचं आहे. कोणाकडे जायचं आहे, ए ला सिंगलनी जायचं आहे डी कडे. ए ला सिंगलनी जायचं आहे डी कडे. ए पासून सुरुवात करायची. ए ला सिंगलनी डी कडे जर जायचं आहे तर मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे, मधात अपोजिट नसायला पाहिजे. मिनिमम एक सिंगल आहे आणि मधात कुठेच अपोजिट म्हणजेच याला अपोजिट, या साईनला अपोजिट साईन म्हटले जाते, कुठेच मधात अपोजिट साईन दिसत नाही आहेत. म्हणजेच हा पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन हा इथे राईट ठरतो, हा निष्कर्ष राईट ठरतो. आता बघा समोर बी ला डबलनी जायचं आहे डी कडे. डबल काढण्यासाठी ओव्हरऑल बी पासून तर डी पर्यंत डबल असायला पाहिजे, मधात सिंगल आणि अपोजिट जर आलं तर हे कन्क्ल्युजन निष्कर्ष कसा ठरेल, चुकीचा ठरेल. तर मी बी पासून सुरुवात करतो. बी पासून तर डी पर्यंत मधात कुठेच सिंगल आलेलं नाही आहेत आणि या सिच्युएशन मध्ये हा कन्क्ल्युजन इथे कसा ठरणार आहे, राईट येणार आहे. बरोबर आहे. समोरचं बघायचं कन्क्ल्युजन नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 हा पहिला एक्झाम्पल आपला कव्हर झालेला आहे. दुसरा एक्झाम्पल उदाहरण क्रमांक 2. तर दुसऱ्यामध्ये
झेडला एक्स कडे जायचं आहे सिंगलनी, सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे, अपोजिट नसायला पाहिजे. आता इथे बघा झेड पासून तर एक्स पर्यंत मिनिमम एक सिंगल आहे, अपोजिट नाही आहे, म्हणजे हा पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन हा राईट या ठिकाणी आलेला आहे. आता दुसरा कन्क्ल्युजन बघूया. दुसऱ्या कन्क्ल्युजन मध्ये वाय ला सिंगलनी एक्स कडे जायचं आहे. आता वायला जर सिंगलनी एक्स कडे जायचं आहे तर त्या सिच्युएशन मध्ये इथे बघा सुरुवात ही वाय पासून करायची. वाय टू एक्स मध्ये मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे, इथे डबल आहे, याचाच अर्थ हा कन्क्ल्युजन चुकीचा ठरणार आहे. म्हणजेच दिलेल्या दुसऱ्या उदाहरणाचा पहिला कन्क्ल्युजन बरोबर आणि दुसरा कन्क्ल्युजन रॉंग. नंतर बघूया उदाहरण क्रमांक तिसरा बघायचा आहे. तर तिसऱ्यामध्ये ऑलवेज जे आहेत म्हणजे कोणत्याही उदाहरणामध्ये कन्क्ल्युजन पासून सुरुवात करायची. पहिला कन्क्ल्युजन एमला सिंगलनी ओ कडे जायचं आहे, एमला सिंगलनी ओ कडे जायचं आहे. एम हा सिंगलनी ओ कडे गेला कारण की मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे आहेत, राईट. म्हणजेच पहिला हा कन्क्ल्युजन राईट आहे. दुसरा एम आणि एनच्या मधात बरोबर, तर एम आणि एनच्या मधात बरोबर चिन्ह आहे म्हणजे हा दुसरा पण राईट आहे. दिलेल्या तिसऱ्या उदाहरणाचे दोन्ही कन्क्ल्युजन इथे राईट ठरतात. चौथा उदाहरण बघूया. चौथ्यामध्ये कन्क्ल्युजन पासून सुरुवात करायची. आरला कुणाकडे जायचं आहे? आरला जायचं आहे पी कडे. आर पासून सुरुवात करायची, पी पर्यंत एक सिंगल आहे तर बरोबर आहे म्हणजे हा कन्क्ल्युजन राईट ठरतो. नंतर क्यूला जायचं आहे पी कडे सिंगलनी, क्यूला जायचं आहे, बुक ओपन म्हणजे जायचं आहे अर्थ होतो, बरोबर आहे. तर क्यूला जायचं आहे पी कडे, क्यू हा पी कडे जाणार म्हणजे हा दुसरा पण इथे राईट येतो, दोन्ही राईट आहे. चौथ्या उदाहरणाला सुरुवात करूया. चौथ्यामध्ये पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन चौथा कव्हर झालेला आहे. आता पाचवा बघूया. पाचव्यामध्ये पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन केला सिंगलनी एम कडे जायचं आहे. आता सुरुवात के पासून करायची. के हा सिंगलनी एम कडे जाणार, मधात एक सिंगल आलेला आहे आणि मधात कुठेच अपोजिट नाही आहे. त्या सिच्युएशन मध्ये हा पहिला राईट ठरतो. एल आणि एनच्या मधात इक्वल, एल आणि एनच्या मधात एक वेगळा सिम्बॉल आलेला आहे, तो सिम्बॉल कोणता आहे? ग्रेटरच आहे. याचाच अर्थ इक्वल काढण्यासाठी ओव्हरऑल इक्वलच असायला पाहिजे म्हणजेच हा दुसऱ्या नंबरचा चुकीचा ठरतो. नंतरचा बघूया एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये सी ला सिंगलनी जायचं आहे ए कडे. सी हा सिंगलनी ए कडे काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे आहे म्हणजे हा पहिल्या नंबरचा राईट आहे. ए ला डबलनी जायचं आहे सी कडे, ए हा समोर जाणार नाही याचाच अर्थ इथे हा दुसऱ्या नंबरचा रॉंग ठरतो, बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर उदाहरण क्रमांक 7 बघायचा आहे. 7व्यामध्ये पीला सिंगलनी जायचं आहे क्यू कडे, पीला सिंगलनी जायचं आहे कोणाकडे? क्यू कडे, मधात अपोजिट आलेला आहे याचाच अर्थ हा चुकीचा कन्क्ल्युजन ठरतो. आणि समोर जर पाहिलं तर क्यूला जायचं आहे एम कडे सिंगलनी, सुरुवात क्यू पासून करायची, सुरुवात ही क्यू पासून करायची, क्यू हा समोर जाणार नाही म्हणजे हा चुकीचा कन्क्ल्युजन ठरलेला आहे. उदाहरण क्रमांक 8 बघायचा आहे. 8व्यामध्ये वीला जायचं आहे एस कडे, वीला एस कडे जाण्यासाठी इथे अपोजिट आलेला आहे याचाच अर्थ हा कन्क्ल्युजन चुकीचा आहे. आणि समोर जर पाहिलं तर वीला जायचं आहे टी कडे सिंगलनी, सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे. वी पासून तर टी पर्यंत एक सिंगल आहेत, वी पासून तर टी पर्यंत एक सिंगल आहेत आणि वी हा टी कडे जात आहे याचाच अर्थ हा दुसऱ्या नंबरचा राईट आहे आणि हा पहिल्या नंबरचा चुकीचा आहे. समोरच्या उदाहरणाला सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 9. 9व्यामध्ये एमला डबलनी कोणाकडे जायचं आहे? क्यू कडे जायचं आहे. सुरुवात एम पासून करायची, एम हा समोर जाणार नाही. का बरं जाणार नाही? कारण की या ठिकाणी इथे रस्ता बंद आहे याचाच अर्थ म्हणजे हा कन्क्ल्युजन चुकीचा आहे. एमला सिंगलनी क्यू कडे जायचं आहे, पुन्हा एम हा समोर जाणार नाही याचाच अर्थ हा दुसरा पण चुकीचा आहे. जर दोन्ही चुकीचे आहेत त्या सिच्युएशन मध्ये इथे बघा मी बोललो होतो जर इथे 3 सिम्बॉल पण 3 सिम्बॉल एम हा मोठा आहे, इथे पण एम मोठा आहे याचाच अर्थ आहे तर ऑरचा वापर होणार नाही, नाहीतर नॉरचा वापर होईल. आणि नंतरचा एक्झाम्पल क्रमांक 10. 10व्यामध्ये वायला जायचं आहे वी कडे सिंगलनी, वाय ते वी पर्यंत मिनिमम एक सिंगल आणि अपोजिट कुठेच नाही याचाच अर्थ हा राईट आहे. आणि समोर डब्ल्यूला जायचं आहे यू कडे, सुरुवात डब्ल्यू पासून करायची, डब्ल्यू पासून सुरुवात केल्याच्या नंतर
डब्ल्यू पासून सुरुवात केल्याच्या नंतर व्ही कडे सिंगलनी गेलेला आहे, म्हणजेच मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे, एक सिंगल आहे आणि मधात कुठेच अपोजिट नाही आहे, म्हणजे हा दुसऱ्या नंबरचा जो कन्क्ल्युजन आहे हा राईट आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल सोडवाल त्यावेळेस बरोबर समजेल, कारण की स्पीड ही जी एक्झाम आहेत म्हणजे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्या एक्झाममध्ये तुम्हाला विदिन टाइम तुमच्या नॉलेजचा वापर तुम्ही कशा पद्धतीनं करता तेच डिसाईड करते फॅक्टर. कारण की ॲक्च्युली IBPS ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट करते तर IBPS मध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट रूल आहे टाईम मॅनेजमेंट. ज्या विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंट जमलं त्यांचे पेपर ते इझिली काढू शकतात आणि बाकीच्यांना ज्यांना नॉलेज असूनही टाईम मॅनेजमेंट करता येत नाही त्यांचे पेपर निघत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर किती स्पीडनी मी या ठिकाणी उदाहरण सोडवलेले आहेत. मला वाटते की समोरच्या स्लाइडमध्ये काही उदाहरण दिलेले आहेत ते पण आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर पहिल्या उदाहरणमध्ये दोन कन्क्ल्युजन दिलेले आहेत, दोन कन्क्ल्युजन, पहिला कन्क्ल्युजन आणि हा दुसरा कन्क्ल्युजन. पहिल्या कन्क्ल्युजन मध्ये आय ला बी कडे सिंगलनी जायचं आहे. आय पासून सुरुवात करायची, या ठिकाणी आय बघायचा, आय बरोबर आहे. हा आय ओ पर्यंत, कारण की ओ म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत, म्हणजे याचाच अर्थ इथे काय आहे, इथे लिहितो मी बी ओ एम आणि आय. नाही लिहिलं तरी चालेल. आय हा ओ पर्यंत जाणारच नाही तर बी पर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ म्हणजे पहिल्या नंबरचा निष्कर्ष कन्क्ल्युजन चुकीचा ठरतो. बी ला डबलनी ओ कडे जायचं आहे. बी आणि ओ च्या मधात सिंगल आपल्याला चिन्ह दिसत आहे, म्हणजे याचाच अर्थ हा दुसऱ्या नंबरचा कन्क्ल्युजन चुकीचा ठरलेला आहे. दोन्ही चुकीचं राहिल्याच्या नंतर आयदर ऑरचा तुम्ही वापर करू शकता, बट दोन अल्फाबेट सारखे असायला पाहिजे. या ठिकाणी सारखे आहेत का? नाही आहेत. बी ओ बी आय आहे, याचाच अर्थ हे दोन्ही जे आहेत चुकीचे निष्कर्ष ठरलेले आहेत. समोरचा आपण दुसऱ्या उदाहरणाला सुरुवात करूया. पहिल्या उदाहरण हा कव्हर करण्यात आलेला आहे, एक्सप्लेनेशन झालेले आहेत. दुसऱ्या ठिकाणी बघा, वाय ला सिंगलनी जायचं आहे एक्स कडे, सुरुवात वाय पासून करायची. वाय हा झेड कडे सिंगलनी गेला आणि झेड हा एक्स कडे गेला, याचाच अर्थ हा पहिल्या नंबरचा निष्कर्ष उदाहरण क्रमांक दुसऱ्याचं राईट आहे. नंतर दुसरा निष्कर्ष बघूया. एम ला सिंगलनी सी कडे जायचं आहे, सुरुवात एम पासून करायची. सुरुवात जी आहे ती एम पासून करायची आणि एम आणि सीच्या मधात झेड आहेत, बरोबर आहे. तर एम हा झेड कडे जाणार नाही, सी कडे जाण्याचा प्रश्नच तयार होत नाही, म्हणजेच दुसऱ्या नंबरचा निष्कर्ष इथे चुकीचा ठरतो. तिसरा नंबरचा उदाहरणाला सुरुवात करूया. तिसऱ्यामध्ये कन्क्ल्युजन पासून सुरुवात करा. कन्क्ल्युजन मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे, क्यू ला वाय कडे जायचं आहे, सुरुवात क्यू पासून करा. क्यू हा समोर जाणारच नाही, याचाच अर्थ हा पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन उदाहरण नंबर तिसऱ्याचा हा चुकीचा ठरतो. दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये झेड ला ओ कडे जायचं आहे. झेड हा वाय आर आणि ओ च्या फॉर्म मध्ये आहे. जे हा वाय पर्यंत गेला, वाय हा जे पर्यंत जाणार नाही, तर क्यू पर्यंत जाण्याचा प्रश्नच तयार होत नाही, याचाच अर्थ हा दुसरा चुकीचा ठरलेला आहे. चौथ्याला सुरुवात करूया. चौथ्यामध्ये पहिला निष्कर्ष बघा तुम्ही, ऑलवेज निष्कर्ष पासूनच सुरुवात करायची. एम ला कोणाकडे जायचं आहे, एम ला एन कडे जायचं आहे. सुरुवात ही एम पासून करा. एम हा समोर जाणार नाही, याचाच अर्थ हा पहिल्या नंबरचा कन्क्ल्युजन निष्कर्ष हा चुकीचा ठरतो. समोर जर पाहिलं तर एम ला डबलनी एन कडे जायचं आहे. एम ला डबलनी एन कडे जाण्यासाठी पुन्हा रूल तोच, समोर जाणार नाही. बट विद्यार्थी मित्रांनो, नायदर नॉर म्हणजे पहिलाही चुकीचा आणि दुसराही चुकीचा. या सिच्युएशन मध्ये इथे जर पाहिलं तर एन एन एम एम म्हणजे सारखे अल्फाबेट आहे आणि एम मोठा आहे, इथे एम लहान आणि इक्वल आहे, तर याचा आन्सर आयदर ऑर होणार, नायदर नॉर होणार नाही. सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम्पल, बरोबर आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्पीड बघा तुम्ही, कारण की एक्झाम मध्ये फक्त आणि फक्त स्पीडचाच मॅटर राहतो. बाकी
तुम्हाला किती नॉलेज आहे आणि त्या नॉलेजचा वापर जर तुम्हाला विदिन अ टाईम करता येत नसेल तर तुमचा नॉलेज काहीच कामाचं ठरत नाही. आणि कॉम्पिटिशन लेवल वाढलेली आहे. त्या वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये खरंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या स्पीडवर आणि टाईम मॅनेजमेंटवर सर्वात जास्त फोकस करणं गरजेचं आहे. इथे बघा काही उदाहरण पुन्हा आपण बघूया. उदाहरणमध्ये टोटल 10 उदाहरण दिलेले आहेत. टोटल एकूण 10 उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. पहिल्या नंबरचा म्हणजेच एक कन्क्ल्युजन करतो, एला सिंगलनी जायचं आहे सीकडे. ए पासून इथे या ठिकाणी प्रत्येकामध्ये राईट आहेत. का बरं राईट आहे? ए सिंगल एक सिंगल आहे, ए सिंगल एक सिंगल आहे, ए टू सी सिंगल एक सिंगल आहे, ए टू सी एक सिंगल आहे, ए टू सी एक सिंगल आहे आणि मधात कुठेच अपोजिट नाही आहेत. म्हणजेच 1 ते 5 पर्यंतचा कन्क्ल्युजन ए सिंगलनी सीकडे जाणार. आता इथे जर पाहिलं तर या जागेवर सी हा सिंगलनी ए कडे जाणार आहे. इथे ए हा सी कडे गेला तर सी टू ए एक सिंगल आहे, नंतर सी टू ए एक सिंगल आहे, सी टू ए एक सिंगल आहे, सी टू ए एक सिंगल आहे आणि सी टू ए एक सिंगल आहे. मधात अपोजिट कुठेच आले नाही. याचाच अर्थ या ठिकाणी 6, 7, 8, 9 आणि 10 मध्ये राईट आहेत. हा कन्क्ल्युजन म्हणजे फायनल सजेशन राहणार आहे तुम्हाला. सिंगल काढण्यासाठी मिनिमम एक सिंगल असायला पाहिजे. डबल आलं तरीही चालेल बट अपोजिट नसायला पाहिजे. रस्ता बंद नसायला पाहिजे, म्हणजे बुक जी आहे ती बंद नसायला पाहिजे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास इनइक्वॅलिटी हा जो घटक आहे या घटकामध्ये 2 प्रकार राहतात. पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार म्हणजेच कोणता? डायरेक्ट आणि सेकंड इनडायरेक्ट. पहिला प्रकार डायरेक्ट इनइक्वॅलिटी आणि सेकंड इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इनइक्वॅलिटी. डायरेक्ट इनइक्वॅलिटीमध्ये 4 रूल आहेत, तेच 4 रूल इनडायरेक्टमध्ये आहेत. बट इनडायरेक्टमध्ये काही जो भाग आहे तो डिफरंट राहत असतो. म्हणजे सिम्बॉल्स त्या ठिकाणी कोडेड फॉर्मॅटमध्ये @, त्याच्यानंतर हॅश, डॉलर, एक्सप्लेनेशन आणि नंतर आतमध्ये पी किंवा इथे सी पण राहतो. आतमध्ये पी किंवा आतमध्ये सी आणि इथे लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या टाईपचे राहतात. तर हे कंप्लीट पाहण्यासाठी याचं ॲक्च्युली सोडवायचं कसं तर ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बट एक सर्वात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी जे स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये मे बी बोललो नसेल, एक आपल्या अकॅडमीच्या तर्फे एक बॅच लॉन्च होत आहे. ती जी बॅच आहे ती बॅच स्पेशली डेडिकेटेड टू केंद्र प्रमुख. ही जी बॅच आपण लॉन्च करत आहे ही बॅच केंद्र प्रमुख म्हणजे जी जुनी ॲड आहे, ही बॅच 5 तारखेपासून 5 ऑगस्ट पासून आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन या स्वरूपात चालू करत आहे. या बॅचमध्ये जर तुम्ही पाहिलत फॅकल्टीज ज्याला आपण टीचर्स म्हणतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपिरियन्स आणि क्वालिफाईडची एक टीम आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा. कारण की याच्यानंतरचे जे काही आणि आपले व्हिडिओ शॉर्टमध्ये राहणार आहे, जास्त काही लेंदी आपण करणार नाही. फक्त टाईम मॅनेजमेंट तुम्ही पाहिली असेल, स्पीड बरोबर आहे, स्पीड जबरदस्त आहे. वारंवार ज्यावेळेस तुम्ही रिपीट कराल व्हिडिओ त्याच वेळेस तुम्हाला समजेल, अदरवाईज समजण्याची पॉसिबिलिटी ही कमी राहणार आहे. कारण की मी फक्त जास्तीत जास्त माझा जो भरोसा आहे तो स्पीडवर आहे.
कारण की IBPS ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट करते तर स्पीड हा सर्वात जास्त रोल प्ले करतो. राईट. इथे थांबतो विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.